नमस्कार मित्रांनो, रिलेशनशिप सायकोलॉजीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे समाजाच्या दृष्टीने अनेकदा टॅबू मानला जातो, पण एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही समस्येच्या मुळाशी गेल्याशिवाय आपल्याला त्यावर उपाय शोधता येत नाही। आजचा आपला विषय आहे, एखादी विवाहित स्त्री आपल्या पतीव्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाकडे का आकर्षित होते किंवा तिच्या आयुष्यात दुसऱ्या पुरुषाची मैत्री महत्त्वाची का ठरू लागते। मित्र हो, जेव्हा आपण अशा घटनांकडे पाहतो तेव्हा समाज म्हणून आपण लगेच न्यायनिवाडा करायला बसतो, पण त्यामागे असलेल्या मानवी भावना, मनाची गुंतागुंत आणि सायकोलॉजिकल कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे। कोणतंही नातं एका दिवसात तुटत नाही किंवा कोणीही एका रात्रीत दुसऱ्याकडे आकर्षित होत नाही। त्यामागे असणारा एक प्रदीर्घ मानसिक प्रवास आज आपण उलगडणार आहोत। आपण फक्त वरवरची कारणं पाहणार नाही, तर विज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या आधारे अशा कोणत्या परिस्थिती निर्माण होतात ज्यामुळे स्त्रीचं मन घराबाहेर आधार शोधू लागतं, याचा सखोल आढावा घेणार आहोत। हा व्हिडिओ कोणत्याही एका व्यक्तीला दोष देण्यासाठी नसून नात्यांमधील दुवा नेमका कुठे कमकुवत होतो हे समजून घेण्यासाठी आहे, जेणेकरून आपण आपली नाती अधिक घट्ट करू शकू। चला तर मग सुरुवात करूया। नात्याची वीण उसवायला सुरू होते ती जेव्हा बेडरूम मधील संवाद आणि आपुलकी संपते। वैवाहिक सुखाचा अभाव हे केवळ शारीरिक संबंधापुरतं मर्यादित नसतं, तर त्यामध्ये भावनिक ऊब किती आहे हे महत्वाचं असतं। मानसशास्त्र सांगतं की स्त्रीसाठी शारीरिक जवळीक ही तिच्या भावनिक सुरक्षिततेशी जोडलेली असते। जेव्हा पती पत्नी मधील नातं केवळ यंत्रवत होतं, जेव्हा त्यात एकमेकांप्रती असणारं आकर्षण आणि प्रेम ओसरतं, तेव्हा स्त्रीला नात्यात एक मोठी पोकळी जाणवू लागते। अनेकदा पतीला वाटतं की घरातील सर्व गरजा पूर्ण करणे म्हणजे सुख, पण स्त्रीला हवं असतं ते म्हणजे आपल्या जोडीदाराने आपल्याला वेळ देणं, आपल्या भावना समजून घेणं। जेव्हा तिला घरातून हे सुख मिळत नाही तेव्हा तिचं मन नकळतपणे अशा व्यक्तीचा शोध घेऊ लागतं जो तिला ती खास असल्याची जाणीव करून देईल। हा जो काही रिकामेपणा आहे तो भरून काढण्यासाठी जेव्हा एखादी तिसरी व्यक्ती तिच्या आयुष्यात येते आणि तिला अपेक्षित असलेलं सुख किंवा समजून घेण्याची वृत्ती दाखवते, तेव्हा आकर्षण निर्माण होणं ही एक मानवी सहज वृत्ती ठरते। ही परिस्थिती नात्यात एक अशी दरी निर्माण करते जी पुढे जाऊन खूप मोठी होत जाते। याच भावनिक पोकळीत भर टाकणारी दुसरी गोष्ट म्हणजे पतीचं घरापासून किंवा कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहणं। आजच्या धावपळीच्या युगात करिअर आणि पैशाच्या मागे धावताना अनेकदा पतीला घराबाहेर राहावं लागतं, काही वेळा नोकरीच्या स्वरूपात, तर कधी व्यवसायामुळे महिने पती घरी नसतो। अशा वेळी स्त्रीला येणारा एकाकीपणा हा खूप भयानक असतो। घराच्या भिंती तिला खायला उठतात, तिला तिचे विचार शेअर करण्यासाठी, मनातलं सुख दुःख सांगण्यासाठी कुणीतरी हवं असतं। मानवी मन हे सामाजिक आहे आणि स्त्रीला संवादाची जास्त गरज असते। जेव्हा पती फक्त फोनवर उपलब्ध असतो आणि प्रत्यक्षात त्याच्या अस्तित्वाची उणीव भासते, तेव्हा मनाचा ताबा हळूहळू सुटू लागतो। अशा काळात जर ऑफिसमध्ये, शेजारी किंवा सोशल मीडियावर एखादा असा पुरुष भेटला जो तिच्या एकाकीपणाला समजून घेतो, तिच्याशी रोज संवाद साधतो, तेव्हा तिला तो आधार वाटू लागतो। हा केवळ मैत्रीचा हात वाटत असला तरी एकाकीपणाच्या त्या संवेदनशील क्षणी तो आकर्षणाचं केंद्र बनू शकतो, कारण तिथे तिला तिचं अस्तित्व कोणाशी तरी जोडलेलं आहे असं वाटतं। मात्र हा एकाकीपणा अधिक जड होतो जेव्हा घरामध्ये शांतता नसून सतत वादाचं आणि भांडणाचं वातावरण असतं। प्रत्येक नात्यात खटके उडतात हे मान्य आहे, पण जेव्हा हे वाद रोजचे होतात आणि त्यात टोकाची कटुता येते तेव्हा घराचं घरपण हरवतं। सततच्या कटकटी, जुन्या चुकांवरून दिले जाणारे टोमणे आणि संशय वृत्ती यामुळे स्त्रीचं मन आपल्या पतीपासून लांब जाऊ लागतं। मानसशास्त्रानुसार ज्या ठिकाणी आपल्याला मानसिक छळ होतो त्या ठिकाणापासून मन स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पळ काढतं। जेव्हा घरात सतत युद्ध सुरू असतं तेव्हा तिला बाहेरची शांतता हवीशी वाटते। अशातच एखादी दुसरी व्यक्ती भेटली जी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेते किंवा तिच्याशी प्रेमाने वागते, तेव्हा तिला त्या व्यक्तीसोबत जास्त सुरक्षित आणि शांत वाटतं। पतीसोबत होणारं प्रत्येक भांडण तिला घराबाहेरच्या त्या मैत्रीच्या अधिक जवळ ढकलत असतं। तिला हवं असतं ते फक्त एक शांत आयुष्य आणि थोडं कौतुक, जे तिला आपल्या हक्काच्या घरातून मिळेनासं झालेलं असतं। या वादाच्या मुळाशी अनेकदा एक मोठी गोष्ट असते, ती म्हणजे सन्मानाचा अभाव। कोणत्याही व्यक्तीसाठी, मग तो पुरुष असो वा स्त्री, स्वाभिमान ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। जर नात्यात जोडीदाराचा आदर नसेल, त्याला सतत कमी लेखलं जात असेल, त्याच्या आवडीनिवडीची थट्टा केली जात असेल, तर ते नातं नावापुरतं उरतं। मानसशास्त्र असं सांगतं की स्त्रीची पहिली गरज ही प्रेम नसून सन्मान असते। जेव्हा घराच्या चार भिंतीच्या आत तिला सतत तुच्छतेची वागणूक मिळते तेव्हा तिचं मानसिक खच्चीकरण व्हायला सुरुवात होते। अनेक पती आपल्या पत्नीला केवळ एक व्यवस्था म्हणून
पाहतात, जिने फक्त घर सांभाळावं आणि मुलांकडे लक्ष द्यावं. या प्रक्रियेत तिचं स्वतःच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे ते विसरून जातात. सार्वजनिक ठिकाणी, नातेवाईकांसमोर किंवा अगदी मुलांसमोर जेव्हा तिचा अपमान केला जातो तेव्हा तिच्या आत्मसन्मानाला खोलवर जखम होते. तिला वाटू लागतं की ज्या माणसासाठी मी माझं पूर्ण आयुष्य समर्पित केलं त्यालाच माझी किंमत नाहीये. हे उपेक्षित वाटणं तिला आतून पोखरत जातं. अशा वेळी जर बाहेरची एखादी व्यक्ती, मग तो तिचा सहकारी असो किंवा जुना मित्र, तिच्या अस्तित्वाची दखल घेऊ लागतो, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करतो, तेव्हा तिला ते खूप सुखावणारं वाटतं. एखाद्या अनोळखी व्यक्तीने दिलेला आदर हा तिला तिच्या घरातून मिळणाऱ्या रोजच्या अपमानापेक्षा कितीतरी पटीने मोठा वाटू लागतो. सन्मानाची भूक अन्नाच्या भुकेपेक्षा मोठी असते. जेव्हा तिला बाहेरच्या जगात असं कुणीतरी भेटतं जे तिला रिस्पेक्ट देतं, तिच्या मताला किंमत देतं, तेव्हा ती त्या व्यक्तीकडे नैसर्गिकरित्या ओढली जाते. पतीकडून मिळणारी अपमानाची वागणूक आणि बाहेरून मिळणारा सन्मान यातील तफावत तिला दुसऱ्या पुरुषाच्या आदराच्या शब्दांकडे आकर्षित करायला भाग पाडते, कारण तिथे तिला ती व्यक्ती म्हणून जगल्याची जाणीव होते. सन्मानासोबतच नात्यात सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आणि संवादाचा अभाव. अनेकदा पुरुषांना वाटतं की आम्ही शांत राहिलो की प्रश्न मिटतात किंवा आम्ही कमवून आणतोय म्हणजे आमचं कर्तव्य संपलं. पण स्त्रीला हवं असतं की तिच्या जोडीदाराने तिच्या भावनांचे पदर उघडावेत. सायकोलॉजीनुसार स्त्रीचं मन हे संवादावर अवलंबून असतं. जेव्हा पती आपल्या पत्नीशी इमोशनली कनेक्ट होऊ शकत नाही तेव्हा त्यांच्यातील दरी रुंदावत जाते. अनेकदा जेव्हा पत्नी आपलं दुःख सांगते तेव्हा पती तिला उपाय द्यायला जातो किंवा तिचं रडणं हे नाटक आहे असं म्हणून विषय टाळतो. पण तिला उपाय नको असतो. तिला फक्त कुणीतरी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यावं आणि तिला समजून घ्यावं असं वाटत असतं. जेव्हा घरातून हा प्रतिसाद मिळत नाही तेव्हा संवादाची ही कमतरता तिसऱ्या व्यक्तीला नात्यात प्रवेश करण्यासाठी आयती जागा करून देते. एखादा दुसरा पुरुष जो तिच्या भावनांची कदर करतो, जो तिच्या डोळ्यातील पाणी ओळखून तिला आधार देतो, तो तिला आपल्या पतीपेक्षा अधिक जवळचा वाटू लागतो. कारण मानसशास्त्र सांगतं की ज्या व्यक्तीसमोर आपण आपलं मन मोकळं करू शकतो, ज्याला आपण आपले इमोशनल सिक्रेट सांगू शकतो, तिच्याबद्दल आपल्याला खूप कमी वेळात जवळीक वाटायला लागते. पती जर फक्त व्यवहारिक गोष्टींबाबत म्हणजे किराणा, मुलांची फी किंवा गुंतवणूक याबद्दलच बोलत असेल आणि तिच्या मनात काय चाललंय याबद्दल कधीच विचारत नसेल तर स्त्री अशा माणसाच्या शोधात जाते जो तिच्या मनाशी संवाद साधेल. हा मनाचा संवाद इतका प्रभावी असतो की ती कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठा ठरतो. जेव्हा तिला बाहेर असा कोणी भेटतो जो म्हणतो की मी आहे तुझ्यासोबत, तू काळजी नको करू, तेव्हा तिला त्या शब्दांमध्ये जी ओढ मिळते ती तिच्या स्वतःच्या घरामध्ये हरवलेली असते. या भावनिक ओढीमुळेच आकर्षण वाढतं आणि नातं दुसऱ्या वळणावर पोहोचतं. या भावनिक गुंतागुंतीमध्ये अजून एक महत्वाची आणि मानवी स्वभावाचा एक गडद पैलू दर्शवणारी गोष्ट येते, ती म्हणजे बदला घेण्याची भावना. हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल आणि कदाचित अनेकांना पटणारही नाही, पण सायकोलॉजीच्या अनेक प्रकरणांमध्ये असं प्रकर्षाने दिसून येतं की जेव्हा एखादा पती आपल्या पत्नीला फसवतो किंवा त्याचे बाहेर अनैतिक संबंध असतात तेव्हा त्यातून निर्माण होणारी वेदना स्त्रीला प्रतिशोधाकडे वळवते. हे सर्व तिच्या सुप्त मनात इतक्या प्रभावीपणे घडत असतं की तिला स्वतःलाही सुरुवातीला याची जाणीव होत नाही. तिला पतीला त्याच वेदनेची, त्याच अपमानाची आणि त्याच एकाकीपणाची जाणीव करून द्यायची असते जी तिने स्वतः सहन केली आहे. तिच्या मनात एकच विचार चक्र सुरू असतं की जर तू माझ्याशी प्रामाणिक राहू शकत नाहीस, जर तू मर्यादा ओलांडू शकतोस तर मी का नाही. ही ईर्ष्या किंवा हा सूड तिला अशा मार्गावर घेऊन जातो जो खरं तर तिच्या मूळ स्वभावाचा नसतो. याला सायकोलॉजीमध्ये रिव्हेंज अफेअर असंही म्हटलं जातं. यामध्ये तिला समोरच्या व्यक्तीबद्दल खरं प्रेम नसतं तर पतीला मानसिक जखम देणं हाच मुख्य उद्देश असतो. या प्रक्रियेत तिला स्वतःला हे सिद्ध करायचं असतं की ती आजही कोणाला तरी हवीशी वाटू शकते. तिचं सौंदर्य, तिचं अस्तित्व आजही टिकून आहे. पतीच्या धोक्याने तिचा जो आत्मविश्वास डळमळीत झालेला असतो तो आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी ती दुसऱ्या पुरुषाच्या आकर्षणाचा आधार घेते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की हा बदला जरी तिला क्षणिक आनंद किंवा विजयाची भावना देत असला तरी दीर्घकाळात ही भावना तिच्या स्वतःच्या मनाला आणि नात्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करते. पतीच्या धोक्याचं उत्तर ती ज्या दुसऱ्या आकर्षणातून शोधू पाहते ते तिला एका चक्रव्यूहात अडकवतं जिथून बाहेर पडणं खूप कठीण होऊन बसतं. या सगळ्या प्रवासात शेवटचं आणि आजच्या काळातील अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे वैयक्तिक विकासातील तफावत. लग्नानंतर अनेक वर्षे उलटल्यावर अनेकदा असं होतं की पती एका विशिष्ट चौकटीत, जुन्या विचारसरणीत किंवा एकाच मानसिक स्तरावर स्थिर राहतो, मात्र दुसरीकडे स्त्री शिक्षण, नोकरी किंवा बदलत्या सामाजिक अनुभवांमुळे वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ होत जाते. तिची जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलत जाते आणि तिची वैचारिक पातळी उंचावते. जेव्हा तिला जाणवतं की तिचा
जोडीदार तिच्या नवीन विचारांशी, तिच्या स्वप्नांशी किंवा तिच्या बौद्धिक गरजांशी जुळवून घेऊ शकत नाही, तेव्हा त्यांच्यात एक अदृश्य पण मोठी भिंत उभी राहते. तिला असा सोबती हवा असतो ज्याच्याशी ती जगातील घडामोडींवर चर्चा करू शकेल, जो तिच्या प्रगतीचं कौतुक करेल आणि ज्याच्याशी तिची वैचारिक लय जुळेल. जेव्हा पती पत्नी मधील हे मेंटल ट्युनिंग बिघडतं तेव्हा सायकोलॉजिकली ती स्त्री स्वतःच्या लेवलचा किंवा तिच्या विचारांना समजून घेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊ लागते. अनेकदा कामाच्या ठिकाणी किंवा मित्रमंडळीत एखादा असा पुरुष भेटतो जो तिच्या बुद्धिमत्तेला दाद देतो, जो तिच्याशी तासनतास खोलवर चर्चा करू शकतो. हे आकर्षण केवळ शारीरिक ओढ नसतं, तर हे पूर्णपणे बौद्धिक आणि मानसिक असतं. तिला वाटू लागतं की हा माणूस मला खऱ्या अर्थाने ओळखतो. जेव्हा घरात फक्त घरगुती कामांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या चर्चा होतात तेव्हा तिला बाहेरच्या जगात मिळणार हा बौद्धिक संवाद तिला स्वतःला अधिक समृद्ध करण्यासाठी हवासा वाटतो. ही वैचारिक तफावत नात्यात इतकी पोकळी निर्माण करते की स्त्री त्या पोकळीला भरून काढण्यासाठी एका अशा व्यक्तीकडे ओढली जाते जी तिच्या मानसिक आणि बौद्धिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम असते. ही ओढ हळूहळू एका खोल आकर्षणाची रूप घेते, कारण तिथे तिला तिचे विचार आणि तिची प्रगल्भता समजून घेणारा एक वैचारिक जोडीदार सापडलेला असतो. मित्रांनो, या संपूर्ण चर्चेतून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की स्त्रीचं दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होणं हे केवळ चारित्र्याचा प्रश्न नसून त्यामागे अनेक मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक कारणं दडलेली असतात. नातं टिकवण्यासाठी केवळ एकत्र राहणं पुरेसं नसतं, तर एकमेकांच्या भावनांची कदर करणं, एकमेकांना वेळ देणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकांचा सन्मान करणं खूप गरजेचं असतं. जर नात्यात पारदर्शकता असेल आणि आपण एकमेकांच्या गरजा समजून घेतल्या तर ही दरी कधीच निर्माण होणार नाही. आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच होता की आपण आपल्या नात्यांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं आणि जर कुठे काही चुकत असेल तर ते वेळेत सावरण्याचा प्रयत्न करावा. प्रेम, विश्वास आणि सन्मान हे कोणत्याही नात्याचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. ते जर जपले तर नातं कधीच कमकुवत होणार नाही. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.